साठीची मोहीम हातात घ्यावी आणि स्टरलाइज करतानाची जी मोहीम आहे त्याच्यामध्ये ज्या खाजगी संस्था आहेत त्यांना देखील काही कुठल्या ना कुठल्या प्रकारे इन्व्हॉल्व करावं. जेवढं स्टरलायझेशन होईल तेवढं हा प्रॉब्लेम कालांतराने हळूहळू कमी होत जाईल असं मला वाटतंय. दुसरं, ज्याला रेबीज इंजेक्शन देण्यात आलेलं आहे त्याला काहीतरी मार्क करणं आणि त्याला म्हणजे स्टरलाइज करण्यासाठी जास्तीत जास्त पणे आपण स्टरलायझेशनची मोहीम हातात घ्यावी अशी मला सूचना करावीशी वाटते. महापौर, मान्य आयुक्त, सर्व सन्मान्य सभागृह, पत्रकार बंधू, प्रथमतः महापौर साहेब मी तुमचं मनापासून अभिनंदन करते, कारण त्या दिवशी शोक आपल्याला होता म्हणून आपण अभिनंदन करू शकलो नाही. परंतु मला माहिती आहे की तुम्हाला कौतुकाची हाव नाही आहे, अभिनंदनाची तुमच्याकडे तुम्हाला अपेक्षा नाही आहे. परंतु आम्हाला तुमच्याकडनं अशी अपेक्षा आहे की आम्हाला माहिती आहे की तुम्ही पक्षपातीपणा करणार नाही. भविष्यामध्ये जे काही खरं आहे त्याच्याशी तुम्ही